पैसे दानत नाही नालायकांचे रुपड्या 70-70 हजारच्या पल्सर आहेत त्यांना 30-40 हजार ते त्यांच्या हातात मोबाईल आहेत आम्ही रात्र दिवस सरपट होतो मा मोबाईल 2200 रुपयाचा आहे आणि याच्या चट्टीला ठिकळे आणि 32,000चा मोबाईल आहे अंडरपेंटला वा झालाय त्याच्या बगलत पुशिडे आणि स्प्रिंटची मोटरसायकल चालला का कुत्र्याला हातो पुढीला पाहिलं का मोकळ्याचा आवाज आणि आम्हाला पाहिलं का खाकारा टाकी मुलांचा खूप दुखत होता आयाला काय वाटत नाही पोरीला काय वाटत हसण्यावर सगळा बसलेली माणसं जाऊ द्या मला परत कधीच बोलू नका हा विनोद आहे शिवाय द्या मला जागेवर महिला मंडळ हा विनोद आहे मुलगी मला आहे मुलगी तुम्हाला आहे मुलगा मला आहे मुलगा तुम्हाला आहे मुलीनं जर बापाच्या डोळ्यात पाणी आणायचं तर बापाने गाव जागायचं काय वाटत नाही ना एवढे हे प्रश्न तर धार्मिक प्रश्नाचं एक उत्तर आलं त्यांना कधी तुम्ही पिढी बनवणार कधी म्हणा बापानं पोराला धडधडीत खाता द्यायचं पोराचं प्रेम पेटवायचं बापानं खाली पुशीत मोठं लोक तो रडायचं कोणता नाही 70 वर्षाच्या म्हातारीनं काठी टेकीत नदीला जायचं आणि पोराच्या प्रेतावर छातीवर डोकं ठेवून रडायचं कोणता नाही आज विचारच करायचं नाही 22-24 वर्षाच्या पोरांना अपघातात मरायचं हे आणि 70 वर्षाच्या म्हातारीनं रडायचं हसण्यावारी गोष्टी मिळू नका तुम्हाला म्हातारी मारावं लागेल त्याच्यासाठी तिचं प्रेम मनावर आहे इथं होतो आपण आणि मन हा प्रिय करे पण तो तिचा प्रिय करे कुणाचा बस इच्छेचा आणि इच्छा ही फक्त कुणाचं ऐकती मनाचं आणि या दोघं जण मिळून त्या म्हातारीला दाबते त्या मायला आपण म्हातारी मारायचं औषध सोडलो औषध घुळ घुळ वाजते टाळ घुळ घुळा वाजते टाळ घुळ घुळा वाजते टाळ घुळ घुळा वाजते टाळ धन 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 साध धन धन भजन केलं का म्हातारी मेली आणि म्हातारी मेली का आपल्याला मुलगा झाला आणि त्या मुलाचं नाव आहे बोध आणि तो मुलगा मला लग्न न करता झाला माझं लग्न झालं नाही पण मला 4 मुलं झाली पहिला मुलगा आहे माझा ज्ञानराज माशी योगेश माऊली साधकाचा मायबाप ज्ञानाबाई माशी अनाथाची माय आणि वेदशास्त्र देणगी पहिला मुलगा मला वेद झाला दुसरा मुलगा मला योग झाला तिसरा मुलगा मला साधक झाला आणि चौथा मुलगा मला अनाथ झाला हे पहिल्या मुलासाठी मी अमृत अनुभवलेला दुसऱ्या मुलासाठी मी चांदेवबा सिद्धी लिहिली तिसऱ्या मुलासाठी मी ज्ञानेश्वरी लिहिली आणि चौथ्या मुलासाठी मी हरिपाठ लिहिला आणि आज कीर्तनाला घेतलेला अभंग हरिपाठातल्या 27 नंबर मधल्या 16व्या नंबरचा अभंग आहे आणि 16व्या नंबरचा अभंग हरिपाठातला आहे ज्याची बुद्धी हरीच्या चरणावर स्थिर झाली तो नर कसा
ह्या रांगेची पोरवले ना हे महाराज नाही होत्या पण चोर होणार नाही. आणि आजच्या मुलाचा वाढदिवस यांच्या वाढदिवसाला योगोरे नाचतात म्हणजे त्याला 100 वर्ष द्यावं. मुलाने गरीबाला एवढा मोठा कार्यक्रम ठेवला महाराज त्यातलं आपलं कीर्तन म्हणजे भाग्यवान आहे ना. आणि तुम्ही आज कीर्तन झालंय थोडं वातावरण झालंय एवढे त्या बाबाने मग त्या बाकीचं त्यानं यावं बाबा वाहून जाऊ द्या पण पाऊस कारण आता आहे ना काही शेतकऱ्याची अशी गंमत आणि मला कोणालाच काही सांगता येईल. मी स्वतः शेतकरी या 1.5 वर्ष लॉकडाऊन मध्ये शेती करून पाहिली काही खरं नाही हेच खरं आहे. पुरा काळा पडलो होतो त्या काळात अगोदरच काळा अजूनही काम करायचे आहे काही तुम्हाला नुसता महाराज दिसतोय नाही तुम्ही मला कधी पहा कोणत्याही माणसं नाही. मी 6:30ला शेतात असतो सकाळी 3ला जाऊ द्या 3 कीर्तन करून द्या 5ला जाऊ द्या 6:30ला शेतात कधी कधी ते गाडीतून उतरतो शेतात. आपलं कामच आपण केलं पाहिजे. आपल्या पोरांना शेती करायची लाज वाटते आपल्या पोराला बैल सोडायची लाज वाटते आपल्या सोडायला शेण वाढायची लाज वाटते. आणि ज्या शेणामुळे आपण मोठं झालं ते जर विसरायचंय बाकी काय करायचं काय लाज वाटते. अजून 5 वर्षाने लग्नामध्ये अशी मुली करून घ्यावं लागेल. मुलगी आम्ही तुम्हाला देणार आहोत पण ती गॅस पर्यंत जाणार नाही. गॅस पर्यंत नाही ती फक्त बेडरूम मेकअप रूम मेकअपचा आरसा एवढाच तिचा परिसर मर्यादित राहील. 2 वेळे जेवण पार्सल आणा तिला स्टँडर्ड जमू द्या 6 वाजता तिला फिरायला जाऊ द्या आणि मालिका पाहू द्या. आमची मुलगी मांडी कापते बटाटे कापते अशी किरकोळ कामं हा ती घर व्हायला काढू शकते करायचं ती घर व्हायला काढू शकते 2 भावांच्या मुदामुद्या लावून देऊ शकते. एवढी वाईट परिस्थिती झाली लोकांना बोलण्याचा राग येतो. काहींच्या घरात केस कर असून साहेबांना नाही येतात भाकरी करायची लाज वाटते थापता येत नाही भाकरी टाकता येत नाही. जुनी म्हातारी भाकर निम्म्यापेक्षा जास्त हातावर करायची डायरेक्ट तयावर टाकायची. अजून काही म्हातारे आहेत भाकरी हातावरच घालतात डायरेक्ट तयावर टाकतात लगेच पाणी लावून फुगते भाकर. आता या भाकरी पाहायला मिळणार अजून 10 वर्षाने काही चालणार नाही. एक तर बायको मिळणार नाही. बायको आयुष्य संपण्याचे लग्न राहिले ते राहिले असेच दिवस करायचे मग तरी फोटो ठेवायचा. रेंज गेली काहींची रेंज काहींचे तर रविवारी लग्न झाले मंगळवारीची नवरी गेली. मुलांनी परिवाराचं पहिलं कौतुक करा आणि त्या मुलाच्या वाढदिवसाला आपलं कीर्तन झालं म्हणजे 100 वर्ष द्यावं. आणि त्या मुलाच्या वाढदिवसाला मी 10 वर्षापूर्वी तुम्हाला कीर्तनात बोलत होतो. मला लोक येणं म्हणतात मी आहे येणारच आहे पण येत का मी 10 वर्षापूर्वी तुम्हाला बोलत होतो मजूर गाडी होईल मला मी 10 वर्षापूर्वी तुम्हाला बोलत होतो मजूर बागायतदाराला याजाने पैसे देईल. मी 10 वर्षापूर्वी तुम्हाला बोलत होतो मजुराच्या गाड्या लावायला बांधाच्या कोपऱ्यावर जागा ठेवावं लागेल आणि मी 10 वर्षापूर्वी तुम्हाला बोलत होतो मजूर बागायतदाराची खरेदी घेईल. हायवेला ज्यांनी जमिनी विकल्या ज्यांनी घेऊन हॉटेल टाकले जमिनीचे मालक त्या हॉटेलमध्ये भेटणार आहेत ही आपल्या लोकांची स्थिती आहे. आणि हे मी तुम्हाला बोलत होतो रक्ताचे नाते संपतील. आमच्या टिंगले केले लोकांनी लग्न दिला बाप मेल्यावर बहिणीने खाते फोडायला जेवढे भाऊश्याम केले तेवढे यमानं केले नसते. यम परवडला पण बहीण परवडली नाही. मारले बहिणीने भाऊ शेरपर्यंत भाऊ नेला पण हिसाब पचू दिला नाही. मध्ये आता या जेव्हा 15-20 बाया भावाशी बोलत नाही अशा बाया पुढे
विठाल विठाल रक्ताचे नाते संपतील मी तुम्हाला म्हणत हे ते लोक काय म्हणते बाई मी नाही काय म्हणत ते बसणारे काय म्हणतात ते पाय तिकडं आणि हे मी तुला बिठार रक्ताचे नाते संपतील एक वाक्य बोलत नाही बायको मिळणार नाही पैसे देऊन बायको नाही नाही रविवारी लग्न झाले मंगळवारी जे नवरी गेली तर आली नाही म्हणजे तिच्या पहिल्या नवऱ्याच्या घरी गेली लग्न जमवणाऱ्यांची टोळी तयार झाली त्यांनी बंगले बांधले 50,000 रुपये कमिशन घेण्यात लावायचं 50 शिकवून 50 शिकून 50 टिकून आणि हे मी तुम्हाला बोलत अजूनही 5 गोष्टी या वाढदिवसाला सांगतो तुम्हाला 5 वर्षात जमीन शिल्लक राहणार नाही हे काय का सगळे शेतकरी मी स्वतः शेतकरी महिला मंडळ पुरुष मंडळ आहे अख्खी लोक शेती जमीन कमी होणार आहे सगळी घरं वायले निघणार आहे लग्न झालं का बरं वायला निघणार 2 एकर वाल्याला 2 पोर आहेत 1 एकर वाल्याला 2 पोर 1 एकर वाल्याला 2 पोर 20 गुंठे 20 गुंठे वाल्याला 2 पोर 10 गुंठे 10 गुंठे वाल्याला 2 कोंबड्या डालाचे पोर काय म्हणते तुमच्या इथे 5 वर्षाने जमीन मिळणार नाही मान्य आहे का नाही 2 5 वर्षांनी डोंगर राहणार नाही उकरून टाकले 3 5 वर्षाने बायको तर कधीच मिळणार नाही तो विषय 5 वर्षाने नोकरी लागणार नाही नोकरी लागणार पुढे तुम्हाला शिकलेले झाले मोकार जागा पुढे आणि नोकरी लागल्याला जेवढे पैसे भरतात तेवढे पगार नाही त्या भरलेल्या रकमेच्या व्याजा इतका पगार नाही बँकेमध्ये 4% 2% सेव्हिंग दर आहे तुम्ही पैसे भरून जर पगार घेतला तर तो तुम्ही भरलेल्या रकमेच्या 2% मिळत नाही नोकरी मिळणार नाही बायको मिळणार नाही धंदा मिळणार नाही धंदा करणार काय तुम्ही 3 किलोमीटरला 6 धाबे 9 बार येतात 6 धाबे 9 बार 3 पंप आणि 71 टपरे धंदा मिळणार नाही 5 वर्षाने आमच्या वाढदिवसाला सांगू टाकतो 5 वर्षाने एकच माणूस जगणार आहे कष्ट करणारा आणि भगवंतावर श्रद्धा ठेवणारा तो कष्टाची लाज धरी तो घ्या तो पाटील म्हणून जगा पाटील म्हणून अजून 5 वर्षाने जर एखाद्याला लोकनियुक्त सरपंच व्हायचा असेल तर त्याला जमीन विकूनच सरपंच व्हावा गरीब माणूस आणि मालकरी माणूस कधी सरपंच होऊ शकत नाही तो मालच पाहिजे सरला लोक मतदानाचे पैसे घेतात लोक तर इतके हुशार झाले पहिल्या पार्टीचे 500 घेऊन देतो दुसऱ्या पार्टीला जातो 500 म्हणलाय तो मी काय घेतले नाही त्याच्यापेक्षा थोडे जास्त असले तो 900 घेऊन जातो तिसऱ्या पार्टीवाला येतो 900 घेऊन गेला तो आपण किती मान तुम्हाला द्या तो 1500 देतो 500 900 1500 तिन्ही
तिन्हीचे पैसे घेतो, मतदाना दिवशी गावात निघून जातो, ऐका मुलांना उधाळा येतो. आणि तोच पुन्हा मीटिंग मध्ये म्हणतो काही विकासाची कामं गावात केली पाहिजे. रस्ते पाहिजे पाहिजे. या समाजामध्ये 5 वर्षाने नेते आणि प्रामाणिकपणा हे शब्द तुम्हाला पुस्तकात सापडायला लागतील. नेते म्हणजे काय हे सापडावं लागेल. प्रामाणिक शेतकऱ्याला जर शेती वाट्यानं दिली तर खत टाकेपर्यंत बांधावर बसून राहत जा. खत वावरात पडलच आणि औषध मारताना हे बागांवाले फवारताना बांधावर बसून राहा आणि औषध भरून द्यायचा. लोक पाणी फवारतील आणि औषध ऐकतील. बरं ते निम्या किमतीत गेलं तरी चालू. नीती संपली. या जगाला फक्त ग्रंथच चालू शकतात. फक्त शेतकऱ्यांना 2-3 मुद्दे सांगतो महत्वाचे. एक, शेतीला जॉईंट व्यवसाय करा. नुसत्या शेतीवर तुम्ही पोट भरू शकत नाही. गारगारी का कुलटी का पण शेती करा. पहिला म्हणतात नुसत्या मुलींना शिकू नका, जास्त शिकून त्यांना बाहेर पाहिजे, पण जरा संस्काराला किंमत द्या. यांना जरा पसायदान शिकवा, आरत्या शिकवा. 2.5 वर्षाच्या पोराच्या हातात मोबाईल, आईला लाज नाही वाटत. आणि मग सारखी आई म्हणते तो आई त्याला मोबाईल दिला ना, अक्का साहेब मोबाईल दिला तो रडत नाही. सांगाय तरी लाज वाटत. आपण जर म्हणलं ना पोराला मोबाईल कशाला, अहो तो ऐकत नाही ना. नाही ऐकत, ऐकत नाही. 2.5 वर्षाचा तुझं ऐकत नाही, 40 वर्षाचा त्या शब्दाच्या पुढं नाही. मला माझी एक इच्छा आहे तुम्हाला सांगतो. आषाढ महिना वारी आली 2-4 दिवसावर तुमच्या पाया पडतो. मी मेल्यावर तरी तुम्ही सुधारा. आणि आता मी आहे त्यावर तुम्ही सुधरू शकत नाही याचा अंदाज मला. आणि असाही मेलो तो तुमच्यात काही बदल होईल असं वाटेल. हाच माझा जीवन गौरव पुरस्कार. पण एक ध्यानात ठेवा महाराज, मी मेल्यावर सुद्धा तुम्हाला आपली आठवण येईल. हा माणूस काय म्हणतो का जरा विचार करा. पूर्ण जरा विचार करा. शिका चांगल्या मोठ्या. पोरं टिंगल करतात. काय टिंगल आटकावलं काय देतं पोर. पोराने टिंगल केलं केलं त्याच्या कानपेटीत ठेवतील. तो बसाही होईल पण पुरी त्याला त्याला पोरानं. आणि वरून पोरीने आता एक तडाखा उठवलाय काय माहिती का, त्याने मला फुस लावून पडवली. शब्द कोणत्या पुस्तकात हेच सापडा. काय लावली हे बरे काय लावली हे त्या पुरीने मला त्या पोराने मला पुस्तक बारीक तोंड गेली. पोरांच्या गाड्यांवर थांबाड वाजून निघायला गोड लागतं. त्यानं बॅलन्स टाकलेला गोड लागतो. त्यानं हॉटेलला नेलं तर 9 ग्लास रस पिती फुसला. म्हणून आता पोरी काय म्हणते माहिती, त्यानं फुसलावून पळवले. आता पोरानं उत्तर द्या. पुरीचं म्हणणं आहे पुरीचं म्हणणं आहे त्यानं मला फुसलावून पळवले. आता मला पोरानं उत्तर द्या. गाडी चालवायला पोरगा आहे, पाठीमागं पोरगी बसली. त्यानं बसवली का ती बसली. गाडी कोण चालित आहे पोरगी.